Hello everyone, we are starting a new bone that is humerus. Humerus हा आपला अप्पर लिम्सचा बोन आहे. हा जो आहे ना हा आहे ह्युमरस, जो की लॉन्गेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. लॉन्गेस्ट बोन आहे बट इन अप्पर लिम ओनली, नॉट इन होल बॉडी. जर समजा आपण होल बॉडीचा विचार केला तर ह्युमरस इज द लॉन्गेस्ट, बट जर समजा अप्पर लिमचा विचार केला तर अप्पर लिममध्ये हा आहे क्लॅविकल, हा स्कॅप्युला, हा क्लॅविकल, हा क्लॅविकल, हा रेडियस, हा रेडियस, हा अल्ना, हे कार्पल्स, मेटाकार्पल्स आणि फॅलेंजेस. ह्या सगळ्या बोन्समध्ये आपला हा जो ह्युमरस बोन आहे तो सर्वात स्ट्रॉंगेस्ट आणि लॉंगेस्ट बोन आहे, जो की लॉंग बोनच्या टाईपमध्ये येतो. आणि जर आपण आयुर्वेदिक विचार केला तर नलक अस्थी या प्रकारामध्ये मोडला जातो. तर जर आता आपण हा बोन बघितला तर सर्वात आधी आपल्याला ह्याचं साईड डिटर्मिनेशन बघायचं आहे. तर हे बघा, हा आपला ह्युमरस बोन. ओके, जर आपण त्याचं साईड डिटर्मिनेशन बघितलं, कधी पण कशाचं पण साईड डिटर्मिनेशन करायचं असेल कोणत्या पण बोनचं, तर आपल्याला ना त्याचे त्याला ना ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपण त्याचे 3 पॉईंट्स लक्षात ठेवायचे, जेणेकरून ते 3 पॉईंट्स आपण त्या 3 पॉईंटमध्ये जर आपण एखादा बोनला घेतलं की त्या बोनची कोणती साईड आहे हे आपल्याला अचूक कळतं. ओके, तर 3 पॉईंट कोणते बघा. एक तर आपल्याला अप्पर एंड लोअर एंड डिसाईड झाला, तो पहिला पॉईंट अप्पर एंड लोअर एंड डिसाईड करणं. त्यानंतर अँटेरियर पोस्टेरियर पार्ट डिसाईड करणं, हा दुसरा पॉईंट झाला. अँटेरियर आणि पोस्टेरियर पॉईंट डिसाईड करणं, हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट कोणता, मीडियल आणि लॅटरल पॉईंट, मीडियल आणि लॅटरल साईड कोणती हे डिसाईड झालं की आपला पूर्णपणे बोनची साईड आपल्याला डिटरमाइन करता येते, ती पण अचूकपणे. फक्त हे 3 पॉईंट, त्याच्यापेक्षा जास्त काही नको आहे. कोणते, अप्पर एंड लोअर एंड, अँटेरियर पोस्टेरियर आणि लॅटरल मीडियल, हे 3 कळाले की आपल्याला सहजच आपलं बोन कळून जातो की कोणत्या साईडचा आहे. तर आपण आता बघूया, हा ह्युमरस बोन आहे. तर त्याचा पहिला पॉईंट आपण बघू, अप्पर एंड लोअर एंड. ओके, हा जो राऊंडेड पार्ट आहे हेड, जो राऊंडेड पार्ट आहे तो येणार अप्पर साईडला, अप्पर राऊंडेड हेड. अँड द एक्सपांडेड बाय साईड, म्हणजे आता हा जो आहे ना तो साईड टू साईड एक्सपांड झालेला आहे. पहा, असा साईडला, ह्या साईडला, हा ह्या साईडला असा एक्सपांड झालेला आहे. तर साईड टू साईड जे एक्सपांड झालेलं आहे ना, तर तो येईल लोअर एंड. म्हणजे आपण ह्याला असं नाही पकडू शकत, मी असं हे जे ना हे असं नाही पकडू शकत. दिस इज नॉट ॲनाटॉमिकल पोझिशन. सो आपल्याला त्याला असंच पकडावं लागेल, बिकॉज ही अप्पर साईड आहे. हा जो येणार तो अप्पर साईडला येणार, अप्पर एंड येणार हा, आणि हा जो येणार तो लोअर एंड येणार. ओके, समजलं. हा जो राऊंडेड पार्ट आहे, लक्षात ठेव, हा जो राऊंडेड पार्ट आहे तो येणार अप्पर साईडला, अप्पर एंड आहे हा. ओके, हा पहिला पॉईंट झाला. त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर आपण बघूया अँटेरियर आणि पोस्टेरियर. तर अँटेरियर आणि पोस्टेरियर पॉईंट बघताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे तुम्हाला दिसतंय ना, एक मिनिट मी तुम्हाला झूम करून दाखवते. दिस इज अ ट्रायंग्युलर ग्रूव्ह. ओके, दिस इज अ ट्रायंग्युलर ग्रूव्ह. हा जो तुम्हाला ट्रायंग्युलर ग्रूव्ह दिसतोय हा लोअर एंडला पाहिजे आणि पोस्टेरियरली आहे. हे एवढं लक्षात ठेवा की हा जो आहे ना तो, हा जो पार्ट आहे, आता बघा हा पार्ट बघा व्यवस्थित, हा पार्ट व्यवस्थित बघा, आणि हा बघा
दिस इज नॉट ट्रायंग्युलर आणि हा एक्सपांडेड आहे साईड टू साईड, हे असं आणि हे असं. तर हे असं आपल्याला नको आहे पोस्टेरियरली, हे असं आपल्याला पोस्टेरियर पाहिजे ट्रायंग्युलर ग्रूव्ह. आणि ह्याला नाव आहे ओलेक्रेनॉन फोसा. ओके, ओलेक्रेनॉन फोसा प्रेझेंट ॲट लोअर एंड अँड द पोस्टेरियर साईड. आता हे पहा, हा गेला पोस्टेरियरली, समजलं. हे हेड अप्पर, हे लोअर, हे झालं. आता मिडियल आणि लॅटरल जर बघायचं झालं तर आय थिंक ह्याच्यात नाही दिसत आहे व्यवस्थित इतकं क्लिअर जसं रिअल बोनमध्ये दिसतं, बट इट्स ओके. ठीक आहे, आपण जरी हा पॉईंट कन्सिडर नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बट हे पहा, मी तुम्हाला सांगते. हे पहा, आपले 2 पॉईंट झालेत क्लिअर. हा अप्पर साईड, हे अप्पर साईडला राहणार, हे लोअर साईडला राहणार. ट्रायंग्युलर ओलेक्रेनॉन फोसा जो की पोस्टेरियर ॲस्पेक्टवरती पाहिजे, लोअर एंडच्या पोस्टेरियर ॲस्पेक्टवरती काय पाहिजे, ओलेक्रेनॉन फोसा विच इज ट्रायंग्युलर. ओके, हे 2 झाले पॉईंट. आता तिसरा, जर आपण बघितलं हे हेड, हा जो पूर्ण पार्ट दिसते ना तुम्हाला, कुठून कुठपर्यंत दाखवते मी. हा जो इतका असा पार्ट आहे ना, एवढा हा जो एवढा पार्ट आहे ना, हा आहे हेड. तर हा जो हेड आहे तो अपवर्ड पाहिजे, बट मीडियली प्रेझेंट पाहिजे. ओके, तर आता बघा, पहिल्यापासून जर समजा मी हा जरी क्रायटेरिया लावला तुमच्या, हा लक्षात आहे, हा क्रायटेरिया हा मीडियली पाहिजे. बट हा जर पॉईंट मीडियली गेला आहे तर हे अँटेरियरली आलं की नाही, जे की नाही पाहिजे आपल्याला अँटेरियरली. हा जो ओलेक्रेनॉन फोसा आहे तो आपल्याला पोस्टेरियरली पाहिजे. त्यामुळे आपण बघत असं करून बघा. हे पहा, हा अप्पर एंड झाला, हा लोअर एंड कळाला, लोअर एंड. त्यानंतर ओलेक्रेनॉन फोसा पोस्टेरियरली गेला. त्यानंतर हा जो हेड आहे तो मीडियली आहे, ज्याचा अर्थ हा कोणत्या साईडचा बोन झाला मग, हा कोणत्या साईडचा बोन झाला, राईट साईडचा बोन झाला, हो की नाही, राईट साईडचा बोन झाला हा. सो दिस इज अ राईट साईड बोन. ओके, एवढं कळालं. आता आपण त्याच्या पार्ट्सकडे बघूया. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल कोणताही लाँग बोन असू दे, कोणत्या पण पार्टचा लाँग बोन असेल ना, त्याचे 3 पार्ट्स इज कंपल्सरीली असतातच. तर ते पार्ट्स म्हणजे हे अप्पर एंड, हा अप्पर एंड पूर्ण, जसं आता हा आहे बघा, पूर्ण अप्पर एंड राहणार. हा आहे शाफ्ट आणि हा आहे कोंडाईल, म्हणजे लोअर एंड ना, हे नाही म्हणते मी तुम्हाला, मी हा पूर्णच पार्ट सांगते की हा पार्ट आहे अप्पर एंड, हा इथून इतका पार्ट आहे, म्हणजे एक मिनटं, हा इथून तर इतका पार्ट आहे लोअर एंड, शाफ्ट. ओके, शाफ्ट. आणि त्यानंतर हा इथून इतका पार्ट जो आहे तो आहे लोअर एंड. ओके, हा लोअर एंड, हा अप्पर एंड आणि हा शाफ्टमधला. ओके, ना 1 बाय 1 आपण एक पार्ट बघू. पूर्ण इथून इतका शाफ्ट आहे. ओके, इथून इतका अप्पर एंड आहे, हा इथून इतका पूर्ण लोअर एंड आहे, आणि त्यामध्ये जितका पण पार्ट आहे ना एवढा, तो मात्र शाफ्ट आहे. ओके, कळालं. नाव नेक्स्ट, आता आपण बघू 1 बाय 1 स्ट्रक्चर्स. नाव एक मिनटं, हा आपण असं थोडासा साईडला करू. आपण चालू करतोय अप्पर एंड. ओके, अप्पर एंडमध्ये जर आपण बघितलं
एक मिनिट हां. अप्पर एंड जर आपण बघितला तर त्यामध्ये मेन त्याचे जर पार्ट्स बघितले आपण तर अप्पर एंडमध्ये किती पार्ट्स येतात तर पहिला आहे हेड, त्यानंतर सेकंड आहे नेक, त्यानंतर थर्ड आहे ग्रेटर ट्यूबरकल, त्यानंतर फोर्थ आहे लेसर ट्यूबरकल, त्यानंतर ह्या लेसर आणि ग्रेटर ट्रोकॅन्टर ट्यूबरकलच्या मध्ये आपण बघू इंटर ट्यूबरकल सल्कस किंवा आपण ह्याला बेसिपिटल ग्रूव्हसुद्धा म्हणतो. ओके, बेसिपिटल ग्रूव्ह. तर हे झाले 5 पार्ट्स. ओके, कशाचे? हेडचे हे 5 पार्ट झाले. 5 पार्ट्स आहेत हेडचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघू आता वन बाय वन. हेडचे म्हणतात अप्पर एंडचे पार्ट्स आहेत हे जे पूर्ण हा अप्पर एंड इथून तर इतका हा आहे अप्पर एंड आणि अप्पर एंडचे हे 5 प्रकार मी तुम्हाला सांगितले. आता वन बाय वन आपण त्याचे डिटेलमध्ये बघूया. तर हे पहा, जो की मी सांगितलं तुम्हाला हेड हा अप्पर इथून तर इतका हा कोणता पार्ट झाला? हेड झाला. ओके, हेड झाला. तर आता हेडमध्ये जर बघितलं तर हा एक राऊंडेड आणि आर्टिक्युलेट करतो, म्हणजे हा एक राऊंडेड पार्ट आहे आणि हा आर्टिक्युलेट करतो विथ द ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला. तर मी तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर हे पहा, हा दिस इज द ग्लिनॉइड कॅव्हिटी. आपण तसं परत येऊच इथे, पण एकदा बघून घ्या तुम्ही. एक मिनटं, दिसतंय का तुम्हाला? हा ही आहे ग्लिनॉइड कॅव्हिटी. ही इथे जी दिसते ना ती आहे ग्लिनॉइड कॅव्हिटी. हा आहे हेड पार्ट ऑफ ह्युमरस आणि ह्या दोघांनी काय केलं? आर्टिक्युलेशन केले आणि शोल्डर जॉईंट फॉर्म केलेला आहे. इथे बघा वाटलंच तर. हे पहा, थोडंसं झूम करून बघा. हे पहा, दिसतंय ना? तुम्ही फक्त सध्या आपण परत येऊ इथे, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हे पहा, हे आहे ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि इथं हे बघा, हा एवढा हेड, हा आहे हेड पार्ट ऑफ ह्युमरस. तर तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा की हा बघा, हा हेड मोठा आहे आणि ग्लिनॉइड कॅव्हिटी छोटी आहे. बाकी मी तुम्हाला नंतर सांगेलच. ओके, आता आपण आपल्या बोनकडे येऊया. तर आपण पाहत होतो की हेड, तर हा जो हेड आहे ना हा राऊंडेड आहे आणि हा तो तुम्हाला जी ग्लिनॉइड कॅव्हिटी दाखवली त्याच्यासोबत आर्टिक्युलेट करतो. हा हेड एवढा पार्ट आर्टिक्युलेट करतो आणि फॉर्म करतं शोल्डर जॉईंट, जे की बॉल अँड सॉकेट टाईपचा जॉईंट आहे. आणि हा जो आहे ना तो, म्हणजे आता आपण जेव्हा ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये जेव्हा बोन ठेवला होता तेव्हा आपल्याला दिसलं होतं की हा जो आहे ना तो अप्पर साईडला आहे ना, अप्पर साईडला आहे आणि मीडियली प्रेझेंट आहे. कसा आहे? मीडियली प्रेझेंट आहे. ओके, अप्पर साईड अँड मीडियली प्रेझेंट. ओके, त्यानंतर हे जे हेड आहे हा ह्याच्यामध्ये ना एक असा कन्सेप्ट आहे अशी की जेव्हा पण एखादा पार्ट आहे बोनचा, तो जेव्हा जॉईंट फॉर्मेशनमध्ये पार्ट घेतो तेव्हा तो ना कवर असतो आर्टिक्युलर सर्फेसेसनी, म्हणजे आर्टिक्युलर कार्टिलेजनी तो कवर असतो, जेणेकरून त्याला जॉईंट फॉर्म करता येईल. तर जो पण म्हणजे आता जर फिमर आपण बघितला त्यामध्ये पण हेड ऑफ द फिमर जॉईंट विथ ॲसेटॅब्युलम कॅव्हिटी ऑफ हिप बोन, तर त्यामध्ये पण आपण असं बघितलेलं. मग तिथे पण आर्टिक्युलर कार्टिलेज राहणार, म्हणजे जो कोणता पार्ट आर्टिक्युलेशन म्हणजे जॉईंट फॉर्मेशनमध्ये पार्ट घेतो तर तिथे तो ना कवर असला पाहिजे आर्टिक्युलर कार्टिलेजनी, जेणेकरून बोन फॉर्मेशन होईल, जॉईंट फॉर्मेशन होईल. मग आता हा जो हेड आहे, हा ह्युमरसचा जो हेड आहे तो कवर झालेला आर्टिक्युलर कार्टिलेजनी, जे की फॉर्म करतं मग जॉईंट विथ विच बोन?
तर स्कॅप्युलासोबत हा बोन जॉईंट फॉर्म करतो आणि शोल्डर जॉईंट हा तयार होतो. ओके, समजलं एवढं? तर आता तसं आता झालं आहे भरपूर वेळ. तर हेड जो आहे, हेडच्या नंतर आता नेक, लेसर ग्रेटर ट्युबरकल किंवा इंटरट्युबरक्युलर फोसा, जे एवढे सर्कल्स आहेत किंवा बेसिपिटल ग्रूव्ह आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सो थँक्यू सो मच.